चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। बदलापुर जैसी घटना दोहराई न जाए, इसके लिए शिंदे गट की शिवसेना महिला आघाड़ी और युवा सेना के पदाधिकारियों ने उल्हासनगर शहर के स्कूलों का दौरा किया और स्कूल प्रशासन को एक निवेदन सौंपकर सतर्कता बरतने की मांग की। इस निवेदन में युवा सेना और महिला आघाड़ी की ओर से विभिन्न मांगें की गई कि स्कूल में हर जगह सीसीटीवी कैमरे लगाए जाएं, शिकायत पेटी हो, सतर्कता समिति, अभिभावक समिति, कर्मचारियों, शिक्षकों की पुलिस जांच की जाए, स्कूल में 50% महिला स्टाफ होनी चाहिए। इसमें गुरु नानक स्कूल, तक्षशिला विद्यालय, नेशनल हाई स्कूल जैसे कई स्कूलों का दौरा किया गया है और छात्रों की सुरक्षा को लेकर निर्देश दिए गए हैं। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, उल्हासनगर। आता तुम्ही बघू शकतात काही दिवसापहिली बदलापूरमध्ये जी घटना झाली, जे 2 चिमुकलींसोबत जे अत्याचार झालं, ही गोष्ट परत होऊ नये त्यासाठी आम्ही आज मी व आमचे शाखा प्रमुख विनोद गायकवाड, आमची महिला शाखा प्रमुख सुषमा गाग व आमची पूर्ण टीम आम्ही हे आज निवेदन सगळ्या शाळेत जाऊन देत होतोय की आमच्या प्रभागातील जेवढे शाळा आहेत तिथे आम्ही जाऊन हे निवेदन देतोय करून की परत ही गोष्ट होऊ नये। कारण की आम्हाला असं वाटतं करून की जेवढी पालकांची जिम्मेदारी असते एका छोट्या मुलांवर लक्ष द्यायची, तेवढीच शाळेची पण तेवढी जिम्मेदारी असते। तर आमचा फक्त हेच हेतू आहे करून की परत ही गोष्ट होऊ नये। आम्ही असं केलेलं आहे की जे शाळा आहेत त्या शाळेमध्ये कॅमेरे लावणे, तिथले जे स्टाफ आहे त्यांचे पोलिसांमध्ये व्हेरिफिकेशन होणे, आणखीन महिला जे मुली वगैरे जे टॉयलेटला वगैरे जातात त्या ठिकाणी महिला उभं राहणं, त्या ठिकाणी कंप्लेंट राहणं, परत तक्रार पेटी लावणं, हे आमच्याकडे आमच्या विभागामध्ये टोटल 5 शाळा आहेत। त्यामध्ये तुमची हॉली फॅमिली आहे, तक्षशिला आहे, गुरु नानक हायस्कूल आहे, नॅशनल शाळा आहे, अशा या शाळांना आम्ही निवेदन दिलेलं आहे।